गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं पाहायला मिळतंय। महिला तसेच मुलींच्या छेडछाड आणि अत्याचारांच्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। मात्र असं होत असतानाच राज्यातल्या महायुती सरकारचं या प्रकरणांकडे दुर्लक्ष होत असल्याची जनभावना आहे। सध्या राज्यातलं महायुती सरकार हे कॉर्पोरेट लॉबीला खुश करण्यातच धन्यता मानतंय। नेमकं काय आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। काही दिवसांपूर्वी बीडमध्ये साक्षी कांबळे नावाच्या तरुणीने लग्नाच्या दिवशीच छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली होती। साक्षी नावाच्या या तरुणीने मामाच्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं। या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मात्र आरोपीला अटक झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्याला जामीन देखील मिळालाय। यामुळे संतप्त झालेल्या साक्षीच्या आईने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे। साक्षीच्या आईने पत्रात लिहिलं आहे, साहेब तुम्ही लाडकी बहीण म्हणत राज्यातील अनेक महिलांना आधार दिलात, पण माझ्या साक्षीला न्याय कोण देणार? माझ्या मुलीचं स्वप्न होतं हवाई सुंदरी बनण्याचं, पण एका क्षणात ती कायमची निघून गेली आहे। काही क्रूर लोकांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। तुमच्या या भाचीने गळफास घेऊन जीवन संपवलं। साक्षी आता कधीच परत येणार नाही हे आम्हाला माहीत आहे, तरीही त्या नराधमांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी। या पत्रात साक्षीच्या आईने पोलिसांवर देखील गंभीर आरोप केलेले आहेत। त्या म्हणाल्या, पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी आमचं म्हणणं नीट ऐकलं नाही, उलट आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली। आरोपींच्या मोबाईलमधील चॅट्स अजूनही तपासले गेलेले नाहीत। आरोपीची बहीणही या प्रकरणात सहआरोपी आहे, पण ती स्वतः पोलीस दलात असल्याने तिला पोलिसांकडून पाठीशी घालण्याचं काम केलं जाते असा संशय आम्हाला आहे, असं साक्षीच्या आईने या पत्रामध्ये नमूद केलंय।